नमस्कार, मी प्राजक्ता देशमुख आपले विकास या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती पाहत आहोत. तर पहिल्या व्हिडिओमध्ये विकारी शब्दातील नाम व नामाचे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम व सर्वनामांचे प्रकार पाहिले. तिसऱ्या व्हिडिओमध्ये विशेषण व क्रियापद यांचे प्रकार आपण पाहिले. तर आता आपण माझ्या या चौथ्या व्हिडिओमध्ये अविकारी शब्द म्हणजे काय आणि अविकारी शब्दांमध्ये शब्दांच्या कोणकोणत्या जाती येतात हे आपण पाहणार आहोत. तर प्रथम आपण अविकारी शब्द म्हणजे काय हे पाहूया. तर अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांवर लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होऊन बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात. अविकारी शब्दामध्ये शब्दांच्या 8 जातीपैकी क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे प्रकार अविकारी शब्दामध्ये येतात. तर आता या प्रकारांपैकी आपण क्रियाविशेषण अव्यय हा प्रकार आपण पाहणार आहोत. तर प्रथम आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे पाहूया. तर क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दास क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. तर क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरणे आपण पाहूया. गाडी वेगाने धावते. या वाक्यामध्ये धावते हे क्रियापद आहे आणि वेगाने हे धावते या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगते. तर या वाक्यामध्ये वेगाने हे क्रियाविशेषण अव्यय आहे. दुसरं वाक्य पाहूया. मी जोरात बोललो. या वाक्यामध्ये बोललो हे क्रियापद आहे आणि जोरात या शब्दाने बोललो या क्रियेविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे. म्हणून या वाक्यात जोरात हे क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर मुले गोंधळ घालतात. या वाक्यामध्ये घालतात हे क्रियापद आहे आणि गोंधळ या शब्दाने घालतात या क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे. म्हणून या वाक्यामध्ये गोंधळ हे क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर कासव हळुवार चालतो. या वाक्यामध्ये चालतो हे क्रियापद आहे आणि हळुवार या शब्दाने चालतो या क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगितलेली आहे. म्हणून या वाक्यामध्ये हळुवार हे क्रियाविशेषण अव्यय आहे. क्रियाविशेषण अव्ययाचे वर्गीकरण 2 प्रकारात होते. एक अर्थावरून म्हणजे अर्थमूलक आणि दुसरा प्रकार म्हणजे स्वरूपावरून म्हणजे स्वरूपमूलक. तर पहिला प्रकार अर्थमूलक क्रियाविशेषण अव्यय हा आपण पाहणार आहोत. अर्थमूलक क्रियाविशेषण अव्ययाचे 6 उपप्रकार पडतात. तर ते उपप्रकार कोणते आहेत हे आपण आधी पाहू. पहिला प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. दुसरा आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. तिसरा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. चौथा आहे संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय. पाचवा आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आणि 6वा आहे निषेधार्थक क्रियाविशेषण. आता आपण अर्थमूलक क्रियाविशेषण अव्ययातील पहिला प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे पाहणार आहोत. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे जी अव्यये क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दर्शवितात त्या अव्ययांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. त्याची आपण उदाहरणे पाहूया. काल शाळेला सुट्टी होती. मी दररोज व्यायाम करतो. तो वारंवार खोटे बोलतो. पूर्वी शिक्षक पागोटे घालत. तर या वाक्यातील काल, दररोज, वारंवार, पूर्वी हे शब्द त्या वाक्यातील क्रिया केव्हा, किती वेळ किंवा किती वेळा घडली हे दाखवतात. म्हणून त्यांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
कालवाचक क्रियाविशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. पहिला कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय, त्यानंतर सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आणि तिसरा आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. तर आपण आता हे तिन्ही उपप्रकार पाहूया. कालवाचक क्रियाविशेषणातील अव्ययांचे 3 प्रकार, त्यातील पहिला प्रकार कालदर्शक. तर यामध्ये येणारे शब्द आपण पाहूत. तर यामध्ये आता, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसाचा, रात्रीस इत्यादी शब्द येतात. त्यानंतर सातत्यदर्शक, यामध्ये नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापि, दिवसभर, आजकाल इत्यादी शब्द येतात. त्यानंतर आवृत्तीदर्शकमध्ये वारंवार, फिरून, पुन्हा पुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी इत्यादी शब्द येतात. आता आपण अर्थमूलक क्रियाविशेषण अव्ययातील दुसरा प्रकार स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय हे पाहणार आहोत. तर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया घडण्याची ठिकाण किंवा स्थळ दाखवणाऱ्या अव्ययांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, वाघ माझ्या समोरून गेला, तिथे कर माझे जुळती, येथून माझी शाळा जवळ आहे, परमेश्वराचे अस्तित्व सर्वत्र असते. तर या वाक्यातील समोरून, तिथे, येथून, सर्वत्र हे शब्द वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवतात, म्हणून त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे 2 उपप्रकार पडतात. पहिला आहे स्थितीदर्शक आणि दुसरा आहे गतिदर्शक. तर पहिल्या प्रकारातील स्थितीदर्शक मध्ये इथे, तिथे, जिथे, खाली, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार इत्यादी शब्द येतात. त्यानंतर गतिदर्शकमध्ये इकडून, तिकडून, दूर, लांब, तिथून, मागून, पुढून, वरून, खालून इत्यादी शब्द येतात. आता आपण अर्थमूलक क्रियाविशेषणाचा तिसरा प्रकार रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय हा पाहणार आहोत. तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दाखवण्याच्या पद्धतीस रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, वाहन चालवताना सावकाश व जपून चालवावे. दुसरं उदाहरण, ती मुलगी उभ्याने पाणी गटागटा पिते. तर या वाक्यात सावकाश, जपून, उभ्याने, गटागटा हे शब्द क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते ते दाखवतात, म्हणून त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे प्रकारदर्शक, दुसरा आहे अनुकरणदर्शक, तिसरा आहे निश्चयार्थक. तर पहिला प्रकार आपण पाहू. तर प्रकारदर्शक या मध्ये असे तसे, जसे कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद इत्यादी शब्द येतात. त्यानंतर अनुकरण दर्शक मध्ये झटकन, पटकन, पटपट, टपटप, चमचम, बदाबद असे शब्द येतात. त्यानंतर निश्चयार्थक यामध्ये खचित, खरोखर, नक्की, खरेच, निसंशय हे शब्द येतात. आता आपण अर्थमूलक क्रियाविशेषण अव्ययातील चौथा प्रकार संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय हा प्रकार पाहणार आहोत. तर संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे क्रिया किती वेळेस घडली किंवा त्या क्रियेचे परिणाम काय घडले हे दाखवणाऱ्या शब्दांना संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, त्या स्त्रीला मी 2दा सांगितले. दुसरं उदाहरण, तो मुलगा वाचताना किंचित अडखळतो.
तिसरं उदाहरण, सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो. तर या वाक्यातील दोनदा, किंचित, भरपूर हे शब्द क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिणाम दाखवितात अशा शब्दांना संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. तर यामध्ये आणखी काही शब्द येतात ते आपण पाहू. तर किंचित, जरा, काहीसा, थोडासा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण, चारदा, हजारदा, शंभरदा, फार, अतिशय, खूप, कमी असे शब्द असतील तर तिथे संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय होते. आता आपण अर्थमूलक क्रियाविशेषण अव्ययातील पाचवा प्रकार, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय हे पाहणार आहोत. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे वाक्यातील विधानांना ज्या शब्दाने प्रश्नाचे स्वरूप येते त्या शब्दांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही माझ्या घरी याल का? आपण मला आपल्या घरी न्याल का? तर या वाक्यात का, ना हे शब्द त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात. अशा शब्दांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता आपण अर्थमूलक क्रियाविशेषण अव्ययातील सहावा प्रकार, निषेधदर्शक क्रियाविशेषण अव्यय हा पाहणार आहोत. तर निषेधदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ज्या शब्दांनी वाक्यातील क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शविला जातो त्या शब्दांना निषेधदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, तो न चुकता येतो. दुसरं उदाहरण, गाडी न थांबता गेली. तर या वाक्यातील न हा शब्द त्या वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दाखवतो, म्हणून त्यास निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता आपण क्रियाविशेषण अव्ययाचा दुसरा प्रकार, स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्यय हा पाहणार आहोत. स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्ययाचे देखील 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे सिद्ध, दुसरा स्थानिक आणि तिसरा साधित क्रियाविशेषण अव्यय असे 3 प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार सिद्ध क्रियाविशेषण अव्यय हा आपण पाहूया. तर सिद्ध क्रियाविशेषण अव्ययामध्ये इथे, तिथे, आज, पुढे, मागे इत्यादी शब्द हे मुळात क्रियाविशेषण अव्यय आहेत. तर त्या शब्दांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे साधित क्रियाविशेषण अव्यय. तर त्याच्यामध्ये साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे मोठ्याने, वस्तुतः, एकदा, हसताना, कोठून वगैरे सारखे शब्द मूळ शब्दांना प्रत्यय लागून बनलेले आहेत ते शब्द म्हणजे साधित क्रियाविशेषण अव्यय होय. साधित मध्ये नामसाधित मध्ये येणारे शब्द दिवसा, रात्री, वस्तुतः, व्यक्तिशः, अर्थात. सर्वनाम साधित मध्ये त्यामुळे, ह्यावरून, कित्येकदा हे शब्द येतात. विशेषण साधित मध्ये मोठ्याने, एकदा, इतक्यात, एकत्र हे शब्द येतात. त्यानंतर धातू साधित मध्ये हसत, हसून, खेळून, चालून, बोलून इत्यादी शब्द येतात. अव्यय साधित मध्ये कोठून, इकडून, खालून, वरून, येथपर्यंत हे शब्द येतात. त्यानंतर प्रत्यय साधित मध्ये शास्त्रदृष्ट्या, मनकपूर्वक, कालानुसार, बुद्धी परस्पर इत्यादी शब्द येतात. तर त्यातील दुसरा प्रकार सामासिक. तर यामध्ये संस्कृत किंवा फारसी उपसर्ग शब्दांच्या द्विरुक्तीने होणारे काही जोड शब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करीत असतात. उदाहरणार्थ, आजन्म, यथाशक्ती, निसंशय, प्रतिदिन, घरोघर, गावोगाव, गल्लोगल्ली, दररोज, समोरासमोर, हरघडी, गैरहजर इत्यादी. आता आपण स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्ययातील
तिसरा प्रकार स्थानिक क्रियाविशेषण अव्यय हा पाहू. त्याचे काही उदाहरणं आपण पाहू. ती काय माती गाते? तो इंग्रजी चांगले बोलतो. तो हसत बोलतो. तू जिन्यावर ये. मी तर गरीब. 10 रुपये तरी लागतील. या वाक्यातील माती, चांगले, हसत, वर, तर, तरी अशा इतर प्रकारच्या शब्दांना स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. माझे चॅनल आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओज आपणास ताबडतोब बघण्यास मिळतील. आणि लाईक करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा.